नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे डिलिशियस रेसिपी अंकिता विथ आय्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज मी तुमच्यासाठी एक भन्नाट चीजी कुरकुरीत क्रिस्पी अशी नाश्त्याची रेसिपी घेऊन आली आहे। हा नाश्त्याचा प्रकार लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल इतका छान कुरकुरीत बनतो। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। सुरुवातीला पॅन मध्ये आपण बटर टाकून घेणार आहोत। बटर पूर्ण मेल्ट होण्याची गरज नाही। बटर थोडंसं मेल्ट झालं की त्यामध्ये किसलेला बारीक चिरून घेतलेला लसूण टाकून घेतला आहे आणि लसूण थोडासा रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचा आहे, म्हणजे जेणेकरून लसणाचा कच्चेपणा निघून जाईल। त्यानंतर यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेला कांदा टाकणार आहोत। एक मध्यम आकाराचा मी बारीक चिरलेला कांदा घेतला आहे। कांदा देखील आपल्याला अगदी थोडासा परतून घ्यायचा आहे। आपण हे फुल फ्लेमवरच परतून घेणार आहोत। त्यानंतर यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेली शिमला मिरची वापरली आहे। बारीक किसून घेतलेला गाजर टाकला आहे। तुम्हाला जर हे कापून घ्यायला किंवा खिसून घ्यायला नसेल जमत तर तुम्ही चॉपरमध्ये कट केलं तरी सुद्धा चालेल। त्यानंतर आपण यामध्ये उकडवून घेतलेले कॉर्न टाकले आहेत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही व्हेजिटेबल्स इथे वापरू शकता। त्यानंतर आपण यामध्ये आता काळी मिरी पावडर टाकून घेणार आहोत, अर्धा चमचा। त्यानंतर मी इथे पेरी पेरी मसाला वापरला आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट जास्त ज्यांना आवडत असेल त्याने थोडं जास्त टाकला तरी सुद्धा चालेल। त्यानंतर मी यामध्ये ऑरेगानो टाकला आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि सर्व आता आपण एकजीव करून घेणार आहोत। आपण यामध्ये आणखीन वेगळा कुठला मसाला नाही वापरणार आहोत। अगदी घरातले साधे मसाले वापरून आपण हे बनवणार आहोत। त्यानंतर आपण यामध्ये अगदी 2 चमचेभर मैदा वापरणार आहोत। इकडे आपण ह्याचा व्हाईट सॉस तयार करून घेणार आहोत। अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहोत। आता हा मैदा जो आहे तो आपण भाज्यांबरोबर एकजीव करून घ्यायचा आहे। आपल्याला इथे भाज्या खूप शिजवायची सुद्धा गरज नाही आहे, त्यांचा क्रंचीनेस राहिला पाहिजे। त्यानंतर मैदा आहे बघा, तुम्ही बघू शकता छान असा एकजीव झाला आहे। त्यानंतर वरून आपण दूध टाकून घेणार आहोत। रूम टेम्परेचरचं दूध आहे ते मी यामध्ये टाकून घेत आहे। आपल्याला इथे 1 वाटी दूध लागणार आहे, पण सगळं दूध एकदाच नाही टाकायचं, थोडं थोडं करून टाकायचं। मी आधी थोडं दूध टाकून घेतलं आहे आणि त्यानंतर ते मिक्स केल्यानंतर छान असा क्रीमीनेस आपल्या ह्या व्हेजिटेबल्सने येतो। त्यानंतर राहिलेलं दूध मी पुन्हा टाकते आहे आणि हे बघा, तुम्हाला मी ज्याप्रमाणे दाखवते त्याप्रमाणे कन्सिस्टन्सी आली पाहिजे। आपल्याला खूप जास्त पातळ नाही करून घ्यायचं आहे किंवा खूप जास्त घट्टसुद्धा नाही करायचं आहे। त्यानंतर आपण ह्यामध्ये एक चीजची स्लाइस टाकून घेतली। तुमच्याकडे चीजची क्यूब असेल तर तुम्ही ती सुद्धा वापरू शकता किंवा तुमच्याकडे मोझरेला चीज असेल कुठलंही चीज तुम्ही इथे वापरू शकता। चला तर आता आपलं हे चांगलं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे आणि आता आपलं हे मिश्रण तयार झालं आहे। तुम्ही बघू शकता ह्याची कन्सिस्टन्सी अशाच प्रकारे आपल्याला हे पाहिजे। आता हे मिश्रण आपण थंड करायला ठेवूया, थोडं कोमट तरी झालं पाहिजे। हे बघा छान असं आपलं मिश्रण आता हे थंड झालं आहे। थंड झाल्यानंतर सुद्धा तुम्ही त्याची कन्सिस्टन्सी बघू शकता, खूप जास्त घट्ट नाही आहे किंवा पातळ नाही आहे। चला तर आता पुढची प्रोसेस अशी आहे की आपल्याला ब्रेड घ्यायचे आहेत आणि ब्रेडच्या ज्या एजेस आहेत त्या कापून घ्यायच्या आहेत। साईड ज्या आहेत त्या आपण कापून घेणार आहोत आणि आपले ब्रेड जे आहेत ते आपण लाटून घेणार आहोत आणि ह्या ज्या बाजू आपण काढून घेतल्यात, एजेस काढून घेतल्यात, त्या आपण मिक्सरमध्ये टाकून आपण ह्या बारीक ह्याचं ब्रेड क्रम्स करून घेणार आहोत। हे बघा आता मी ते 6 स्लाइड्स कापून घेतल्या आहेत। आता ह्या लाटण्याच्या सहाय्याने लाटून घेते। आपण जे बॅटर बनवून घेतलं होतं मगाशी भाज्यांचं, ते भाज्यांचं बॅटर आपण ह्यामध्ये स्टफ करणार आहोत आणि ते इझिली स्टफ होण्यासाठी आपण हे लाटून घेत आहोत, म्हणजे आपले बॅटर जे आहे ते छान असं ह्यामध्ये स्टफ होईल। चला तर आता मी सगळे लाटून घेतलेत आणि ज्या आपल्या मगाशीच्या कडा काढून घेतल्या होत्या आपण ब्रेडच्या, त्याचा सुद्धा ब्रेड क्रम्स करून घेतलेत। आता हे ब्रेड क्रम्स एका भांड्यामध्ये काढून घेते, कारण आपल्याला रेसिपीमध्ये पुढे ते लागणार आहे। त्यानंतर मी इथे कॉर्नफ्लॉवर घेतला आहे, 2 चमचे कॉर्नफ्लॉवर थोडेसे पाणी मिक्स करून घ्यायचं आहे आणि ही स्लरी बनवून घ्यायची आहे। आपण ही स्लरी सुद्धा इथे वापरणार आहोत। कशी वापरणार आहोत ती मी तुम्हाला सांगते। हे सुद्धा आता आपण बाजूला ठेवून घेऊया। त्यानंतर आपलं एजेस चिटकवण्यासाठी ब्रेडचे आपल्याला इथे मैदा लागणार आहे। 1 चमची मैद्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून घेतलं आहे आणि अगदी दाटसर असं त्याची पेस्ट बनवून घेतली आहे, जेणेकरून ती आपल्याला एजेसना लावता येईल। चला तर आता पुढची प्रोसेस कशी करायची ती मी तुम्हाला दाखवते। आता हे आपले लाटलेले ब्रेड आहेत ते घ्यायचे आहेत आणि त्यावरती आपण बनवलेलं जे मिश्रण आहे ते कशा प्रकारे ठेवायचं ते मी दाखवते। हे बघा अगदी मधोमध थोडंसं मिश्रण ठेवून घ्यायचं आहे। एवढं मिश्रण ठेवायचं की मिश्रण आपण ज्या ब्रेडचे एजेस बंद करू त्याच्यातून मिश्रण बाहेर नाही आलं पाहिजे। त्यानंतर चारी साईडला आपण जे मैद्याचं मिश्रण बनवून घेतलं होतं ते मैद्याचं मिश्रण लावून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या ज्या काठ्या आहेत त्या चांगल्या प्रकारे सील होऊ शकतात। जेवढं तुम्हाला जमेल तेवढं बंद करून घ्यायचं, म्हणजे आपण तेलामध्ये जेव्हा हे तळून घेणार तेव्हा ते मिश्रण जे आहे ते बाहेर नाही येणार। हे बघा मी दाखवते त्याप्रमाणे तुम्ही हे बंद करून घ्यायचं। जर बंद होत नसतील किंवा तुम्हाला असं वाटत असेल की नीट सील नाही होत आहे तर मैद्याचं मिश्रण थोडंसं लावा की छान असं सील होतात। अशाच प्रकारे सर्व ब्रेड जे आहेत ते आपण फिल करून घेणार आहोत। हे चीजी ब्रेड पॉकेट खूप टेस्टी आणि कुरकुरीत होतात।
ब्रेड पॅकेट बनवून होत आहेत तोपर्यंत तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। अशा छान छान झटपट रेसिपी मी घेऊन येत असते। चला तर हे बघा आपण सगळे ब्रेड पॅकेट्स बनवून घेतले आहेत। आता आपण नेक्स्ट स्टेप करूया। त्यासाठी आपण मगाशी जे कॉर्नफ्लॉवरचं पाणी बनवलं होतं ते पाणी आणि ब्रेड क्रम्स घेणार आहोत आपण इकडे। कॉर्नफ्लॉवरचं पाणी जर तुम्ही आधीच बनवून ठेवलं असेल तर ते मिश्रण जे आहे ते खाली तळाशी एकत्र होतं, त्यामुळे ते पुन्हा चांगलं एकजीव करून घ्यायचं, त्यानंतर आपण ते वापरू शकतो। चला तर आता आपण हा ब्रेड जो बनवला आहे ब्रेडचा पॉकेट तो त्यामध्ये डिप करायचा आहे आणि त्यानंतर ब्रेड क्रम्समध्ये डिप करून घ्यायचा आहे आणि सगळीकडून छान असं ब्रेड क्रम्स लावून घ्यायचं आहे। कोटिंग चांगलं झालं पाहिजे। अशाच प्रकारे सगळे आपण हे ब्रेड पॉकेट बनवून घेणार आहोत। चला तर मी तुम्हाला दाखवते कशा प्रकारे बनवून घेते। मगाशी ज्याप्रमाणे आपण कॉर्नफ्लॉवरच्या सरीमध्ये डिप केलं त्याप्रमाणे तुम्ही करू शकता किंवा ह्याप्रमाणे हाताने सुद्धा लावून घेऊ शकता, कारण मगाशी जेव्हा मी डिप केलं ते जरा जास्त ओलं झालं, त्यामुळे मी ही पद्धत आता वापरत आहे आणि पुन्हा ब्रेड क्रम्समध्ये छान कोट करून घ्यायचं आहे आणि ह्याच प्रकारे आपण सगळे ब्रेड पॉकेट बनवून घेणार आहोत। चला तर हे बघा आपले आता हे ब्रेड पॉकेट बनवून तयार आहेत। आपण हे 10 ते 15 मिनिटांसाठी फ्रीजरमध्ये ठेवून घेणार आहोत। चला तर आपण ब्रेड पॉकेट जे फ्रीजमध्ये ठेवले आहेत ते चांगले थंड होऊ दे, तोपर्यंत आपण तेल गरम करून घेऊया। इथे मी जाडबुडाची कढई घेतली आहे आणि त्यामध्ये तेल गरम करून घेत आहे। मी इथे स्टीलची कढई वापरली आहे। स्टीलची भांडी ती लवकर गरम होतात म्हणून मी स्टीलची भांडी प्रेफर करते। चला तर तेल चांगलं गरम झालं आहे आणि आता आपण त्यामध्ये हे पॉकेट सोडून घेऊया। इथे मी तेल आधी चांगलं गरम करून घेतलं होतं, त्यानंतर आपण हे मीडियम फ्लेमवरती तळून घेणार आहोत। मीडियम टू हाय फ्लेमवरती हे पॉकेट खूप पटकन तळले जातात। अगदी बारीक गॅस नाही करायचा, नाहीतर तेल घुसून आपले हे पॉकेट जे आहेत ते तेलकट होतील। तुम्ही बघू शकता असा छान गोल्डन रंग झाला की आपण हे काढून घेणार आहोत। टिश्यू पेपरवरती काढायचं म्हणजे एक्सेस जर ऑइल काय असेल तर ते निघून जातं। चला तर ह्याच प्रकारे आपण दुसरे सुद्धा पॅटीस तळून घेऊया। मी आधी सुरुवातीला एकच टाकला होता, आता मी 2-2 करून तळून घेतले आहेत। खूप छान पटकन आणि अगदी छान क्रिस्पी असे हे तळून निघतात। चला तर सगळे अशाच प्रकारे तळून घेऊया। बघा तुम्ही बघू शकता छान क्रिस्पी आणि कुरकुरीत असे हे आपले ब्रेडचे पॅटीस बनून तयार झाले। त्याचा आवाज मी तुम्हाला दाखवते। बघितलं किती कुरकुरीत असे हे आपले ब्रेड पॉकेट बनवून तयार झालेत, तितकेच चविष्ट लागतात। खरंच सांगते एकदा तरी करून बघा। खूप टेस्टी, चीजी आणि ज्युसी असे हे पॉकेट्स बनवून तयार होतात। नक्की करून बघा आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंटद्वारे मला नक्की कळवा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि तुम्ही नवीन व्ह्यूअर्स असाल, नवीन चॅनलवरती आला असाल तर प्लीज 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 चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशा छान झटपट सोप्या आणि अगदी पटकन होणाऱ्या झटपट रेसिपी मी चॅनलवरती अपलोड करत असते, त्यामुळे त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। थँक्यू सो मच पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल।